लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पोलीस स्टेशन आर्णी हद्दीतील डेहणी शेतशिवारातून गांजाची 113 झाडे जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांची यशस्वी कारवाई। बातमी आर्णी यवतमाळ येथून दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे आर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील डेहणी शेतशिवारात छापा टाकण्यात आला। या कारवाईत प्रदीप पांडू आडे वय 34 वर्ष राहणार धानोरा तांडा तालुका दिग्रस हा स्वतःच्या शेतात गांजाच्या वनस्पतींची अवैधरित्या लागवड करताना आढळला। पोलिसांनी शेतातील एकूण 113 जिवंत गांजाची झाडे जप्त केली। पान व बोंडासह गांजाचे एकूण वजन 58.860 किलोग्रॅम असून अंदाजे किंमत 2,94,300 इतकी आहे। झाडांची मुळे व खोडाचे वजन 49.840 किलोग्रॅम असल्याचे पंचनाम्यातून नमूद करण्यात आले। सदर आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे आर्णी यांच्याकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकात पोलीस निरीक्षक पवन राठोड, संतोष मनवर, बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, योगेश गटलेवार, अजय डोळे, निलेश राठोड तसेच पोलीस ठाणे आर्णीचे अंमलदार अशोक टेकाळे यांचा समावेश होता। ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेचे आणखी एक उदाहरण ठरले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी दिग्रस प्रतिनिधी राजपाल बनसोड, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.